हां चालू ना. तर नमस्कार मित्रांनो, आज जागतिक पर्यावरण दिवस आहे. तर आज एक रेस्क्यू केलेला साप आहे. आपण निसर्गाच्या सानिध्यात सोडण्यासाठी आलो होतो. सकाळच्या वेळेस एक घास कापताना शेतकरी कुटुंबांनी अख्खा कुटुंब होतं घास कापण्यासाठी. तर त्यांना घास कापता कापता त्यांना कुक्करच्या शिट्टीसारखा आवाज यायला लागला. तर काय की आपण प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर प्रबोधन करत असतो, सापांची ओळख करून सापांची ओळख देत असतो. तर त्यांना त्यावेळेस तो आवाज यायला लागला तर त्यांना वाटलं काहीतरी आहे. तर तिने हळूच काठीवारेद्वारे तिने बघितलं तर तिथं विषारी वर्गातला घोण जातीला साप होता. त्यांनी लगेच तात्काळ आपल्याला संपर्क केला. साधारणतः आपण 2 मिनिटांमध्ये पोहोचून 2 ते 5 मिनिटांमध्ये आपल्या गावाच्या बाहेरच होता. प्रशांत बनकर यांनी आपल्याला फोन केला. तिथं गेल्यानंतर आपण तो साप घासाच्या वावरामधून एकदम व्यवस्थितपणे पकडला. तर तुम्हाला लागतो घोण जातीच्या सापाची ओळख कशी करायची त्यांना आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये दाखवत असतो. तर साप बघू शकता तुम्ही कशा प्रकारे ज्यावेळेस हा साप चिडतो तर त्यावेळेस हा कुक्करच्या शिट्टीसारखा आवाज करत असतो. तर आपण प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर सापाची ओळख कशी काय माहिती देत असतो. आज जागतिक पर्यावरण दिवस आहे. तर आपण त्या सापाला निसर्गाच्या सानिध्यात सोडण्यासाठी आलेलो होतो. तसे प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर आपण सांगत होतो कुठं पण काम करताना काळजीपूर्वक काम करा, जेणेकरून सर्पदंश होणार नाही. आणि असे काही साप आढळले की तर आपल्या परिसरामध्ये जवळील परिसरातले सर्पमित्र जे अनुभवी सर्पमित्र आहे त्यांना संपर्क करा. तसं वन विभागाला संपर्क करा. सापाबद्दल प्रशिक्षण लागतं म्हणजे पकडण्यासाठी कोणतंही काम करताना हे सोपं काम नाही. कारण की तो कधी त्याची मुवमेंट बदलू शकते ते सांगता येणार नाही. आपण सापाचे मित्र आहे, साप आपला मित्र नाही. तो मला मित्र कधीच मानणार नाही. मी त्याचा मित्र आहे पण तो आपला मित्र नाही. तो आपल्याला दुश्मनच समजणार, त्याचा शत्रूच समजणार. त्याला आपण निसर्गाची तर सानिध्यात सोडून देऊ.